ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर राधिका शिंगटे म्हणून आहे, त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे. आणि ताई म्हणत होत्या गेली 9 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे. लग्न झाल्यानंतर 3 वर्षानंतर मी आईंच्या मार्गामध्ये आले म्हणतात. लग्न माझं खूप लवकर झालं. 20 वर्षाची असतानाच माझं लग्न झालं म्हणतात. त्याच्यानंतर 3 वर्षानं मी आईंच्या मार्गामध्ये आले. आणि तुम्हाला सांगू म्हणतात लग्न झाल्यानंतर ते जे दिवस होते 4-5 वर्ष आईंच्या मार्गात आल्यानंतरसुद्धा 2-2.5 वर्ष खूप त्रासाचे होते म्हणतात. का तर सुरुवातीलाच म्हणजे माझं लग्न झालं. लग्न ते मोडलेलं होतं म्हणतात. आमचं लग्न ठरलं आणि ते लग्न मोडलेलं होतं. म्हणजे त्यांचं काहीतरी बिनसलेलं होतं ठरवाठरवीमध्ये पाहुण्यांचं. म्हणजे आमच्या इकडच्या आणि त्यांच्या इकडच्या असं ते थोडंसं हे झालेलं होतं. आणि ते माझे वडील त्यावेळेला काहीतरी थोडंसं बोललेले होते वगैरे. तर त्या लोकांनी ते लक्षात ठेवलेलं होतं म्हणतात. आणि ते लग्न मोडलं म्हणतात. मग मोडलं. आणखी आम्ही ते म्हणजे ते पूर्ण तो चॅप्टरच क्लोज झालेला होता म्हणतात. पण त्याच्यानंतर एक 3-4 महिन्यानंतर आपणहून त्यांनी आले म्हणतात. आणि ते झालं गेलं विसरूया, आम्हाला मुलगी पसंत आहे आणि आमच्या मुलाला तिलाच करून घ्यायची आहे वगैरे हे ते. असं बरंच काही त्यांनी कन्व्हिन्स केलं माझ्या बाबांना वगैरे. आणि परत ते लग्न जुळून आलं म्हणतात. मग सगळेजण म्हणायला लागले, "असू दे, परत आलेत त्यांनी फिरून, तर त्यांना कुठेतरी वाटत असेल म्हणजे मुलगी आवडली असेल मुलाला वगैरे." असं बोलून मग ते लग्न हे झालं म्हणतात, लग्न झालं. पण ना काही-काही जणांनी माझ्या मिस्टरांना असं शिकवून पडवून ठेवलेलं होतं म्हणतात, की त्या मुलीच्या म्हणजे त्या मुलीच्या घरच्यांनी असं बोललेले होते, तिच्या वडिलांनी तसं बोललेलं होतं वगैरे. ते ते त्यांच्या मनात होतं. म्हणजे त्याच्यावर काही त्यांनी माझा काही बदला घेतला वगैरे असं नाही. पण त्या गोष्टीसाठी बऱ्याच वेळेला मला त्यांनी बोलून दाखवलं, की असे शब्द बोललेले होते, तसे शब्द बोललेले होते. आणि ह्या मोठ्या लोकांच्या भानगडीत मी काही नव्हतेच आणि मला काही तेवढं हे पण नव्हतं म्हणलं. माझं शिक्षण पण अजून म्हणजे मी 13वी वगैरे होते म्हणतात. 12वी-13वी माझी झालेली होती. आणि त्या काळात एवढं मी तर काही त्याच्यामध्ये नव्हतेच, पण मला विनाकारण हे लोकं बोलत होते म्हटले, लग्न झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर लगेचच 2 महिन्यानंतर माझ्या सासूबाई वारल्या म्हणतात. आणि मग ते सासूबाई वारल्या, सगळ्यांना चान्स सापडला आणि त्यांना आणखी जरा जास्त बोलायला आणखी जरा चान्स सापडला, की 2-3 महिन्यातच माझे सासरे पण वारले. आणि त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांनाच अगदी हे मिळालं म्हणतात. म्हणजे माझे बाकीचे रिलेटिव्हज ज्यांची नावं नाही घ्यायची आहे म्हणतात, ते ताई म्हणत होत्या. तर त्यांनी माझ्या मिस्टरांना असं पडवायला वगैरे सुरुवात केलं, की तिचा पायगुण पण असला आहे, तसला आहे वगैरे. तिच्या लोकांना येऊ देत जाऊ नकोस. तिच्या लोकांशी तिला बोलू देत जाऊ नकोस. तिचे वडील फार असे आहेत, तसे आहेत. आणि यायचं असेल तर भेटून माझ्यासमोरच जात जावं म्हणायचं. तिच्या वडिलांबरोबर तिला जास्त हे करू नको. आणि माझं आणि आईपेक्षा माझ्या वडिलांचं आणि माझं खूप बॉन्डिंग चांगलं होतं म्हणतात. आणि त्यामुळं ना मला ह्या गोष्टी खूप त्रासदायक व्हायला लागल्या. म्हणजे सासू-सासऱ्यांचा जो त्रास होता किंवा जाच असतोय असं जे म्हणतात, ते मला नवऱ्याकडून एकट्याकडूनच मिळत होता. त्यामुळं मला इतरांची काही उणीव नव्हती त्रास द्यायला. आपण म्हणतो ना, त्यांची उणीव ह्यांनी सगळं भरून काढायला लागलेले होते. तर इकडून-तिकडून शिकून यायचं, काहीतरी बोलायचं, टोमणे मारायचे. आणि असं असतंय, की आपण 4 माणसं जर घरात असतील, तर आपण ते कुठेतरी गप्प बसतोय. म्हणजे माणसं आहेत, असा विचार करतोय. दोघंच जर असेल, तर आपण काय करतोय, लगेच प्रत्युत्तर देतोय आणि लगेच हे करतोय. मग ते आमच्यात तसं व्हायचं म्हणतात. मी लगेच प्रत्युत्तर द्यायची आणि त्यामुळं मग ते भांडण पेटायचं जास्त, असं हे व्हायचं म्हणतात.
आणि ते भांडण पेटलं की ते ज्यांनी ज्यांनी ते कटकारस्थानं केलेली आहेत वगैरे, त्या लोकांना आणखी जरा बरं व्हायचं म्हणतात त्या. मग हे असं भांडणं लावणं, मग ते मला असं माहेरी पण पाठवायचे नाहीत म्हणतात, की बरं राग आलाय मी माहेरी जावं, तर माहेरी पण पाठवायचे नाहीत. माझ्या वडिलांचा कॉल वगैरे आला तर कट करायचं, हे करायचं. असं हे प्रकार चालू होते म्हणतात. त्यात माझं वय लहान होतं. मग मला सहन पण व्हायचं नाही आणि मी उलटं-सुलटं बोलायची, कसंही बोलायची. मग मी स्वयंपाक बनवायची नाही. मग मी जेवण पण करायची नाही, काहीच करायची नाही. मी पण जेवायची नाही. त्यामुळे तब्येतीवर पण परिणाम व्हायला लागला म्हणतात. आणि घरी असं मोठं कोण राहिलेलं नव्हतं समजवणारं. तर त्यामुळं मग मनाला येईल तसं मग मी पण तेवढाच आताताईपणा करायची म्हणल्या. आणि मानसिक त्रास ते तर निघून जायचे. मानसिक त्रास मला एकटीलाच व्हायचा म्हणल्या. आणि त्यात म्हणजे मोबाईल वगैरे काहीसुद्धा माझ्याकडं घरी ठेवायचे नाहीत. माझ्याकडे साधा साधा बटनाचा सुद्धा मोबाईल ठेवायचे नाहीत. किंवा लँडलाईन वगैरे काहीच नव्हतं घरी म्हणतात. आणि मग त्यामुळं मला फोन करायचं झालं तर कुणाच्या शेजाऱ्यांच्या घरी वगैरे, मग शेजारी वगैरे कुठं जायचं, करायचं, तर मी नवीन होते म्हणला. आणि तेवढं कुणाच्यात गेलं आणि कुणी सांगितलं, तर घरी आणि परत भांडणं, मारामारी. मग मी पण मारायची म्हणल्या त्यांना. त्यांनी जर हात उचलला कुणाचा ऐकून, शिकून मला काहीतरी बडबडायला लागले आणि हात उचलला, तर मग मी पण मारायची त्यांना. हे सगळे प्रकार असे होते आणि ह्याच्यामुळं आणि माहेरी कुणालाच फोन करू शकत नव्हते, माहेरी कुणावर बोलू शकत नव्हते, कुणाला काही सांगू शकत नव्हते. बरं कधीतरी आई-वडील यायचे भेटायला म्हणले, तर हे असतानाच भेटायचं. मग ते कधी आई वगैरे पण थांबायची नाहीत, थोडा वेळ थांबायची आणि मी पण काही सांगायचे नाही म्हटलं, की आता आपल्याला जाऊ पण देत नाहीत. मग आई उगीच टेन्शन घेईल, वडील टेन्शन घेतील. मी पण काही बोलायचे नाही. असे म्हणल्या 3 वर्ष गेले आणि खूप आमचं नातं इतकं टोकाला गेलेलं होतं म्हणल्या. मला असं वाटायचं, की ह्या माणसाचा तरी मी खून करावा, नाहीतर माझं मी स्वतःला तरी काहीतरी करून घ्यावं. म्हणजे बघायला तर आम्ही दोघंच होतो राहायला म्हणला त्या घरामध्ये. पण शिकवणारे बाकीचे जे असतात म्हणल्या नातेवाईक, ते इतके टोकाला जाऊन काय-काय शिकवतात म्हणल्या, की आणि मला त्याच गोष्टी लागून राहायच्या, की लग्न ठरवतानाच्या गोष्टी, बरं मग तुम्हाला ते तुमचं नव्हतंच ना त्या गोष्टींसाठी, तर परत तुम्ही फिरून का मग माझ्याशी लग्न करायचं ठरवलं? आणि मग मला असं वाटायचं, की कुठेतरी ह्यांनी बदला घेण्यासाठी हे केले. पण तसं काही ते नव्हतं. ते आत्ता कळतंय म्हणतात. पण ते काहीतरी शिकवा-शिकवी केल्यामुळं ते हे होत होतं. आणि ते झालं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट अशी झाली, की म्हणजे लग्न झाल्यानंतर सासू-सासरे लगेच वारले. 5-6 महिने 6-7 महिन्याच्या आत दोघं पण गेले. तर त्यामुळं सगळ्यांना चांगलंच हे झालेलं होतं. मला सारखी हीच गोष्ट, की ज्या गोष्टीत माझा काही दोषच नाही आहे, त्या गोष्टीसाठी मला का दोष दिला जातो? ह्या गोष्टीसाठी माझी चिडचिड व्हायची. आणि मला खूप वाईट वाटायचं, की ह्यांनी पण आत्ता एवढ्या लवकर का गेले असतील? निदान 2-4 वर्ष तरी मुलाचा संसार बघितला असता तरी मला कोण असं बोलू शकलं नसतं, की हिच्या पायगुणानं सासू-सासरे गेले वगैरे. आणि मग खूप स्वतःचा पण राग यायचा, की खरंच माझा पायगुण असा आहे का? आणि काय आत्महत्या करावी का? का हे इतके टोकाला जाऊन माझे मिस्टर माझं इन्सल्ट करायचे आणि मी पण मग तितक्याच टोकाला जाऊन काही-काही शब्द वापरायचे. तर हे सगळं सतत चालू होतं म्हणतात. आणि 3 वर्ष खूप खूप म्हणजे मला आठवत नाही म्हणतात. नवीन लग्न झाले आपलं आणि त्याच्यानंतर ते नवीन-नवीन दिवस तर उलट किती छान असतात सगळ्यांचे. तर माझे तशा काहीच आठवणी नाहीत म्हणतात चांगल्या. मला आठवतच नाही एखादा दिवससुद्धा मी समाधानानं किंवा आनंदानं घरात घालवलाय असा. मी जेवण बनवलं तरी पण त्यात खोट. मग मी तुम्हाला सांगू म्हणलं मी आठवड्यातनं 2-2, 3-3 दिवस जेवण पण बनवायचे नाही. मग त्यामुळं ना त्यांच्या मनातनं मी जास्तच उतरायला लागलेले होते आणि माझ्या पण मनात त्यांच्याविषयी अजिबातच प्रेम राहीना झालेलं होतं. म्हणजे दोघांच्यामध्ये इतकं, इतकं वितुष्ट, की मला वाटतच नव्हतं आमचा संसार परत कधी होईल.
3 वर्षानंतर 3 वर्ष वगैरे व्हायला आली. त्याच्यानंतर मला ते असह्य व्हायला लागलं आणि बास नाही आता माहेरी जायचं. मला आता नाहीच राहायचंच नाही. मला हे तोडायचंच आहे आणि त्यांची पण तीच अवस्था झालेली होती, की नाही हे आता लग्न तुटलं पाहिजे. नकोच आहे. आपण सोबत नकोच आहे. आणि मग मी एक दिवशी गेले म्हणतात माहेरी. 3 वर्षानंतर म्हणजे 5व्या दिवशी वगैरे जातात ना, त्याच्यावर पहिले सण वगैरे सुद्धा ते काही सासूबाई त्या पण वारल्या, ते सगळंच हे झालं. पण 3 वर्षात त्यांनी कधीच पाठवलं नाही. पण 3 वर्षानंतर मी अ, काहीही न सांगता, काहीही न हे करता घराला कुलूप पण घातलं, सगळं हे केलं आणि चावी पण मीच घेऊन गेले. त्यांनी आल्यानंतर मग सगळीकडं इकडं-तिकडं विचारलं, केलं. कुठेतरी गेली आहे शेजारी पण इतकं काही माझं हे नव्हतं बोलणं, चालणं. का तर हे आपला नवरा असा आहे. कुठं बायकांच्या नादाला लागलं. कुणी काय आणि सांगितलं, राणीच आणखी जरा जास्त भांडणं वगैरे. अचानक मी आलेली बघून बाबा वगैरे पण घाबरलेले होते म्हणला. सगळं मग सांगितल्यानंतर वगैरे माझे वडील म्हणायला लागले, "नाही, नाही, परत जायचंच नाही. सरळ डिव्होर्स घ्यायचा आणि रिकामं व्हायचं." आई माझी त्या गोष्टीच्या विरोधात होती म्हणला, की "असं कसं आताताईपणानं संसार मोडता येईल? दुसरं लग्न करणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे का? आणि एक आहे हा संसार व्यवस्थित सांभाळता आला पाहिजे. जसं आहे तसं हे करता आलं पाहिजे. ह्यातनं काहीतरी तोडगा काढूया, सगळेजण मिळून बसूया, असं समजवूया त्यांना आपण, आपल्या पण मुलीला समजवूया." असं ते घरी पण चाललेलं होतं म्हणतात आईचं. तर बाबांचं ठाम मत होतं आम्हाला मुलगी नाही परत पाठवायची. त्यांनी परत घरी आले आणि फक्त किल्ली घेतली वगैरे माझ्याकडून आणि ते घरी आमच्या थांबले पण नाहीत, जेवले नाहीत. एवढ्या लांब आले आणि तसंच निघून गेले परत रिटर्न. काहीच भाषाच केली नाही आमच्या घरातल्यांशी. आई बोलत होती तेवढं 1-2 शब्द तिच्याशी बोलले आणि मग आईला असं वाटायला लागलं काहीच अर्थ नाही, आपल्या मुलीचा संसार होणारच नाही. मी माहेरी जवळ म्हणतात एक 3 महिने तरी असेन म्हणतात. 3-4 महिने असेन. तर तेवढ्या काळात माझ्या मिस्टरांनी एक कॉलसुद्धा केला नाही किंवा मला पण करावासा वाटलं नाही. मग आईच माझी पुढं होऊन 8-10 दिवसातनं एखादा फोन करायची त्यांना. मग त्यांनी 2-2, 3-3, 4-4 वेळा आईनं कॉल केला तरी उचलायचे नाहीत. हां, त्यांना माहिती होतं की हा आईचा नंबर आहे वगैरे, तरीसुद्धा कॉल उचलायचे नाहीत. आणि मग आई तरीसुद्धा तसंच 4-4, 5-5 वेळा करायची. मग तब्येत बरी आहे का वगैरे अशी विचारायची म्हणला आणि ते हां, तिकडनं कसे तरी उत्तर द्यायचे उगीचच. हां, बरी आहे, काय आहे, असं म्हणजे अरेरावीपणानं बोलतो ना आपण, गुरमीनं बोलतोय, तशा पद्धतीनं ते बोलायचे म्हणला. मी बोलायचीच नाही म्हणला. मग आणि बाबांना पण खूप राग यायचा, मला पण खूप राग यायचा, की ही का त्या माणसाला फोन करते? असं मला वाटायचं म्हणला आणि बाबांना पण तेच वाटायचं. त्याच्यानंतर माझ्या बहिणीची नाही सॉरी आईची बहीण म्हणला म्हणजे मावस बहीण जी होती तिनं आम्हाला आईंचं सांगितलेलं होतं म्हणल्या करण्यासाठी. म्हणजे अ, कर थोडंसं मुलीमध्ये काहीतरी हे होईल, बदल होईल, जाईल सासरी वगैरे. तिच्या मिस्टरांना पण म्हणजे मनासारखं होण्यासाठी वगैरे काहीतरी कुठला तरी गुरुमार्ग, कुठला तरी देवाचा मार्ग हे केला पाहिजे. मावशीच्या मुलीची आणि माझी सेम कंडिशन होती म्हणल्या. म्हणजे फक्त असं होतं, की तिचे सासू-सासरे जिवंत होते. पण खूप त्रास होता तिला पण सासरी. आणि तिनं ज्यावेळेला आईंचं करायला सुरुवात केलेली होती म्हणतात, तर एक 3-4 वर्षानंतर तिच्या संसारामध्ये खूप सुंदर असे तिला अनुभव आलेले होते म्हणतात. खूप तिचा संसार पण असंच माझ्यासारखा मोडकळीला आलेला होता आणि तो नंतर तिचा व्यवस्थित झालं वगैरे. हे आईला ज्यावेळेला मावशी सगळं सांगत होती त्यावेळेला आईला असं वाटायला लागलं, खरं मी करून काय फायदा? हिनं केलं पाहिजे वगैरे. आणि मी काही असं काही करेन वगैरे हे तिला काही वाटत नव्हतं. आणि का तर मलाच तो संसार करायचा नव्हता, तर ते संसार वाचवण्यासाठी मीच काही करणार नव्हते. हे आईला पण माहिती होतं.
मग त्यामुळं आई म्हणायची, "आता मी काय करू?" तर आईनं ते करायला सुरुवात केली म्हणतात. आईनं आधी करायला सुरुवात केली आणि तुम्हाला सांगू, मी त्याच्यासाठी वगैरे असं नाही. पण ना मला असं वाटायला लागलं, की आपलं शिक्षण पण अर्धं राहिलं आहे बाबा. तर मला कुठेतरी जॉब भेटावा चांगला. तर मला म्हणजे आता घरी बसून ना सारखं डोक्यात तेच विचार यायचे. तर मग ते जॉब वगैरे भेटण्यासाठी वगैरे मी आईंचं ते पुस्तक वाचलेलं होतं म्हणतात. म्हणजे बहिणीनं माझ्या सांगितलं म्हणून मी त्या पद्धतीनं केलेलं होतं म्हटल्या, की थोडंसं आईंचं वाच, चांगले अनुभव येतील वगैरे म्हणून. पुस्तक मी वाचनाला घेतलेलं होतं आईंचं. कुठलं मला प्रकाशन होतं आता लक्षात नाही कुठलं मी सुरुवातीला घेतलेलं होतं. तर ते वाचत असताना म्हणजे मी ते व्यवस्थित ठेवायची नाही. म्हणजे ना की देवाचं पुस्तक आहे तर ते व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे, व्यवस्थित. मी ना सगळ्या पुस्तकांमध्ये ते पुस्तक ठेवायची म्हणतात. आणि एक दिवशी ना माझ्या म्हणजे निष्काळजीपणानं माझ्याकडनं ते पुस्तकाचं पान फाटलं गेलं म्हणतात. का तर फार असं भरभर पानं पलटायचं, जोरात हे करायचं, अशी खूप मला आधीपासून खूप सवय होती तशी. आणि ते मग पानं दुमडायची, हे करायची. आणि मी काय करत होते कुठल्या ह्याच्यामध्ये ते पान माझ्याकडून हे फाटलं गेलं आणि मग मी ते चिकटवायला लागले होते. तर ते व्यवस्थित नाही चिकटलं. अक्षरांवर अक्षरं आलेली होती. तर मी म्हटलं असंच आईला बोलले, की हे अक्षरांवर अक्षरं आली. मी व्यवस्थित लक्ष देऊन हे केलं नाही, पान चिटकवलं नाही. तर आई बोलली, मला त्यावेळेला आई बोललेली होती म्हणतात, की पान फाटल्यानंतर व्यवस्थित चिकटवलं नाही लक्ष देऊन, हे म्हणण्यापेक्षा ते पुस्तक मी नीट वापरलं नाही आणि त्याचं ती पानं व्यवस्थित मी जपली नाहीत, नाहीतर मी ती फाटली नसती, हे लक्षात घे. आणि नात्यांचं पण तसंच आहे. आई बोलली, की एकदम फाटेपर्यंत किंवा तुटेपर्यंत एखाद्या नात्याला वगैरे असंच त्या पुस्तकासारखं ताणवायचं नसतंय. त्या पुस्तकाचे पण तेवढंच त्याला त्रास झाला आणि ते फाटलं. आणि तसंच ते पण नात्यांचं पण आहे, की फारच एखादं नातं फार टोकाला जाऊन हे करायला लागलं, तर ते तुटणार आणि तुटल्यानंतर कळेल तुला, की हे बाबा बोलतात, बाबांना काय जाते? आई मला बोललेली होती म्हणतात, बाबांना काय जाते? बाबा एक पुरुष आहेत, त्यांना काय जाते? 2-2 लग्न करायचं हा काही प्रकार मला तर रुचत नाही. जसं ह्या पुस्तकाची काळजी घेतली असतीस तर ते पुस्तक व्यवस्थित, ते पानं व्यवस्थित राहिली असती, जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली असतीस. तसंच नात्यांचं पण आहे, लक्षात ठेव. आता तुला वाटतंय, पण ह्या गोष्टी नंतर खूप त्रासदायक आहेत. आणि हां, ठीक आहे, कोणतरी शिकवत असेल नवऱ्याला, हे करत असेल. पण असं काही नाही आहे, की तुझा खूप मोठा परिवार आहे आणि तुला एकाच माणसाला हँडल करायचं आहे. कितीतरी मुली अशा आहेत. आता तू बघतेस, मावशी सांगत होती, तिच्या घरी तर तिचे सासू-सासरे, बाकीचे आणखीन नणंद वगैरे आहेत. तिचे म्हणजे ती गावी राहते आणि तुला असं काही नाही, की गावात तुला दिलेलं आहे. ती गावी राहते आणि तिथल्या आसपासची भावकीची लोकं वगैरे असतात, ती सुद्धा शिकवणारी असतात. तिला तेवढ्या त्रासातून जर मावशी सांगते, की तेवढ्या त्रासातून आईंनी तिला बाहेर काढलं, तर तुला का नाहीत काढणार? तू का इतकं तू पण तेवढंच ताणवायला लागलेस नातं. तसं नको ताणवू. ते तुटलं एकदा, की परत परत जर समजा तू लग्न केलंस, तर तो चांगलाच मिळेल कशावरून? आहे ह्यालाच चांगलं गोड बोलून, चांगलं काहीतरी त्यातनं आपण समजवायचा प्रयत्न करूया. आणि इतकं ताणवलं, तू पण नाही फोन करणार, तो पण नाही फोन करणार. आईनं असं हे समजवायला लागल्यावर मला पण कुठेतरी असं हे वाटायला लागलं. मग त्या दिवशी माझी ऐकण्याची थोडीशी मनस्थिती असल्यासारखी वाटली. नाहीतर मी आईचं काही ऐकूनच घ्यायचे नाही आणि बाबा नव्हते मेन. तर त्यामुळं आईनं मला मी ऐकायला लागले हे बघून तिनं जरा जास्त मग सांगायला सुरुवात केली. मग मला बोलली, "बघ मावशीला हे करून, हे तू
तू वाचायला लागलेस होय, पण ते पुस्तक कुठं ठेवतेस, कुठंही ठेवतेस, कसंही हे करतेस, पानं कसंही वापरतेस त्याच्यातली. आणि ना मी त्याच्यावरती टिक मार्क केलेल्या होत्या. म्हणजे त्या पुस्तकांवर फुलं काढलेली होती, टिक मार्क कुठं-कुठं, काय-काय केलेल्या होत्या वगैरे. हे सगळे प्रकार मी आईच्या पुस्तकावर केलेले होते म्हणतात. तर त्या सगळ्या गोष्टी आई ज्यावेळेला सांगायला लागली, की समजा दुसरं लग्न झालं आणि ते घर मोठं मिळालं किंवा मोठी फॅमिली मिळाली, तर तिथं तर मावशीच्या मुलीसारखं एखाद्या खेडेगावात वगैरे असलं, तर ते कसं? आता तर तू शहरात आहेस, दोघंच नवरा-बायको आहे. एका माणसाला सुधरवणं कठीण आहे का जास्त माणसांना सुधरवणं कठीण आहे? तू तू त थोडासा विचार करून बघ. मी सांगते, मी आई आहे तुझी. हे आई ज्यावेळेला बोलायला लागली, त्यावेळेला मला खरंच असं वाटायला लागलं, होय. आणि परत जर आपण दुसरं लग्न केलं, समजा तिथं सासू-सासरे वगैरे ते आणखी कसे असतील? का तर बाबा म्हणत होते, दुसरं लग्न करून टाकायचं, आपण काही नाही हे करायचं. नंतर मग मला खरंच तसं वाटायला लागलं म्हणलं. पण मला ना इच्छा व्हायची नाही फोन करायची किंवा बोलायची वगैरे. आई म्हटली, "बोलू नकोस, पण निदान आम्ही फोनवर बोलत असताना वगैरे मी जर तुझ्याकडं दिला, तर बरं आहे का? जेवला का?" एवढं तरी बोलायचं. काय जाते तेवढं बोललं म्हणून. थोडंसं माघार घेतली, तर आपलं आयुष्य त्या माणसाबरोबर काढायचं आहे. थोडंसं माघार घ्यायची. मी म्हणत नाही तुला, की तू प्रत्येक वेळेला तू माघारच घे किंवा तूच माघार घे. पण प्रेमानं सुद्धा काही-काही गोष्टी आपल्याला जिंकता येतात. आणि हे ज्यावेळेला मी आईंचं चरित्र वाचायला सुरुवात केली, आईंची इतर प्रकाशनं वाचायला सुरुवात केली, त्यावेळेला मला ह्या गोष्टी कळायला लागल्या म्हणतात. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, मी स्वतः फोन करून विचारलं. आईनं सांगितलेलं त्या दिवशी मला पहिल्यांदा पटायला लागलं म्हणतात. 2-3 महिने झालेले होते मी माहेरी येऊन. पण मी आईचा एक शब्द ऐकून घेत नव्हते. पण त्या दिवशी मला आईचं पटलं, की हां, हेच एक डोक्यात, की ह्याच्यापेक्षा मोठी फॅमिली जर भेटली आणि तिथं सगळे जर माणसं असली, ती कशी असतील काय माहिती? ती आणि कशी निघतील काय माहिती? हे आई बोलली, की "तुला निदान उलट उत्तर द्यायची तरी सत्ता आहे किंवा उलट बोलण्याची तरी सत्ता आहे त्या घरामध्ये. काही-काही ठिकाणी मुलींना ते पण सत्ता नाही आहे. तर आहे त्याच माणसाला गोड बोलून अ, तू पण ताणवत नेलंस, त्यांना पण रागानं बोललं, मी पण मग रागानंच बोलणार. थोडंसं कुठेतरी कमीपणा घ्यायचा. आपल्याला नाती टिकवायची आहेत, तर थोडंसं घ्यायचं कमीपणा." हे ज्यावेळेला आई बोलायला लागली, त्यावेळेला मला हे वाटायला लागलं. आणि मग एक 2-3 दिवसानं आईनं फोन केला. मला बोलली, "बोल जरा तू, एवढं 3 महिने झाले नवऱ्याशी तू बोलली नाहीस. जेवताय काय, खाताय काय विचारलं नाहीस. भले तुला कितीही राग असू दे मनात, कितीही काही असू दे मनात, पण तू त्यानं कामावरून आल्यानंतर स्वयंपाक करणं, भले तू त्याला वाढू नकोस, पण स्वयंपाक करून समोर तरी ठेव तू. निदान त्याच्या पोटात अन्न तरी गेलं पाहिजे. जर पोटात अन्नच नसेल, तर त्याची पण चिडचिड वाढणार, तुझी पण चिडचिड वाढणार. त्यामुळं घरचं अन्न खूप महत्त्वाचं आहे वगैरे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आई बोलत होती, त्या मी आईंच्या ह्याच्यामध्ये सगळ्या ऐकल्या, चरित्रामध्ये वाचल्या म्हणतात. की आई कशा-कशा करत होत्या वगैरे, लग्न झाल्यानंतर वगैरे कसं करत होत्या. हे सगळं मी ज्यावेळेला वाचलं म्हणतात त्यावेळेला. आणि आईची बाकीची पण प्रकाशनं ज्यावेळेला सगळी वाचायला लागले, त्यावेळेला किती म्हणजे सगळ्या लेडीजनी किती-किती, कशा-कशा प्रकारचं हे केलेलं आहे, सॅक्रिफाईस किती काय-काय केलं आहे. हे सगळं ज्यावेळेला मी वाचायला लागले ना, मी कधी अशी आध्यात्मिक पुस्तकं कधीच नव्हती जास्त वाचलेली म्हणतात. आणि मग मला असं वाटायला लागलं, की नाही, आई म्हणते ते कुठेतरी आपण पण थोडंसं नमतं घ्यायला पाहिजे वगैरे असं वाटायला लागलं. आई म्हटल्या, "शिकवणाऱ्यांना जास्त फायदा होतोय, का तर तू लगेचच त्याच्यावर हां, तो चुकत असेल किंवा चुकतोय आम्ही मान्य करतो. पण तो चुकतोय म्हणून तू त्याच्यापेक्षा जास्त चुकायचं नाही. किंवा तू त्याच्यावर जास्तच आक्षेप घेऊन प्रत्येक वेळेलाच भांडत राहायचं असं नाही. गोड बोलून पण काही-काही गोष्टी सांगता येतात वगैरे. आईनं आता ज्या आणि आई कधी आमच्या घरी यायची नाही वगैरे, त्यामुळं आणि फोन नसायचा. मग ते सांगणार कसं मी मला ती, हे पण होतं.
त्यांनी फोन पण मला हे करायचे नाहीत. मग एक 3-4 दिवसांच्या वेळेला पहिल्यांदा आईनं नंतर त्याच्यानंतर फोन केला. त्यावेळेला जेवला का वगैरे, तर ना आई सारखं फोन करायची, बोलायची. तर मग त्यांचे ते सुरुवातीला गुरमीचं सारखं बोलणं जे होतं, ते "हां, मी जेवलोय" वगैरे थोडंसं ते नॉर्मल बोलायचे तिच्याशी. अं, आणि कधीच ते आमच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट नाही ठेवायचे म्हटले. त्यामुळं आईचा पण तितकासा स्वभाव त्यांना माहीत नव्हता. पण सारखं आई बोलायची, "जेवत जावा वेळेवर" वगैरे असं ज्यावेळेला ती बोलायची ना, मग त्यांना पण कुठेतरी हे वाटत होतं आणि मग ते नंतर तिच्याशी जरासं व्यवस्थित बोलत होते म्हणले. आणि मग आई बोलली, "तू बोलतीस का?" असं बोलली म्हणतात. मी तिथंच बसलेले होते आणि "बोलतीस का तू?" तर तिकडून फोन त्यांनी कट केला म्हणल्या. आणि मग तिला पण ते फार बेकार वाटलं. पण ती ना म्हणजे अधून-मधून सारखी फोन करायची. तिला हे नातं टिकवायचं होतं म्हणल्या. आणि मग मला हे आईसारखं असं बोलत असताना मग असं वाटायला लागलं, नाही अरे खरंच आपला संसार टिकला पाहिजे. आणि मग मी आईंचा म्हणजे मार्ग अगदी व्यवस्थित पकडला म्हणतात. म्हणजे पकडला म्हणजे मी ते एक हेतू धरून ते मार्गात मी आले, की आई, मला माझा संसार, मला माझा नवरा स्वतःहून न्यायला येऊ दे. मी नाही माघार घेणार. तो स्वतःहून न्यायला येऊ दे आणि मग मी जाईन. पण ना तोपर्यंत म्हणजे माझ्या मनासारखं सेवा तुम्ही करून घ्या. तुम्हाला जे वाटतंय ते करून घ्या. का तर मावशीनं बोललेली, यात काही हे नाही आहे, फक्त सेवा करायची. तुम्ही जे उपासना जी आहे ती करायची." मग मला पण काही एवढं माहिती नव्हतं. मी बालोपासना आणि हे पुस्तक वाचन, नामस्मरण एवढंच करत होते म्हटल्या. भजनं वगैरे काहीच माहीत नव्हती त्यावेळेला. आणि इतके वर्ष 3-4 वर्ष होते. पण माझ्या सासरी अगदी 3-4 किलोमीटरवर आईंचं मंदिर आहे, हेच मला माहिती नव्हतं म्हटलं. आणि तुम्हाला सांगू म्हटलं मी त्याच्यानंतर 6-7 महिने पुढं म्हणजे मी जवळ-जवळ 10 महिने माहेरमध्ये होते म्हटल्या. आणि मग मी आईंचं अगदी अगदी मनापासून करायला सुरुवात केली म्हटल्या. मावशी म्हटली, "नामस्मरण करत जा, भरपूर नामस्मरण कर, अ, जेणेकरून लवकरात लवकर तुझा नवरा येऊ दे बाई, तुला नेऊ दे बाई." आई कितीतरी वेळा बोलली, "आपणच जाऊया का? मी तुला सोडून येते." मी राहते 2 दिवस त्यांना सांगून तिथं. तर मी नाहीच. नाही जायचं. मग तुम्हाला सांगू म्हटलं, मी आईंचं इकडं करायला सुरुवात केली. मावशीनं बोललेली होती, "नामस्मरण तेन खूप जास्त कर आणि ते बालोपासना रोज कर, रोजच्या रोज कर." आणि तुम्हाला सांगू म्हटलं, मी वाचन, त्याच्यानंतर 2 तासाचं नामस्मरण, वाचन आणि बालोपासना एवढं सगळं करायला सुरुवात केलेली होती. आणि नामस्मरणाच्या बळावर खरंच खूप नामस्मरणात ताकद आहे म्हणतात. नामस्मरणाच्या त्या बळावरच म्हणतात, तुम्हाला सांगू 10व्या महिन्यामध्ये मी येऊन 10वा महिना झालेला आणि फक्त माझ्या आईच्या ह्याच्यावरती म्हटल्या आईंनी कृपा केली. आई पण माझी आईंचं करायला लागलेली होती म्हटल्या. आणि खरं आईच्या ह्याच्यावरती का तर आईंच्या म्हणजे जो जो आपण म्हणतोय गुण आहे सहनशीलता वगैरे, आई जे म्हणतात ती सहनशीलता माझ्या आईकडं होती. नाती टिकवायची कशी हे जसं आईने आपल्याला सांगितलंय, आत्ता ते समजतात गोष्टी. पण त्यावेळेला काही माहिती नव्हत्या म्हणल्या. पण ते कसं नाते टिकवायची, सहनशीलतेनं कसं घ्यायचा, प्रपंच सहनशीलतेनं कसा करायचा, हे जे आईंनी सांगितलंय ना म्हटलं, ते आईमुळं माझ्या म्हणजे मला हे झालं. आईनं माझ्या म्हणजे म्हणजे आईंना मी जाणून घ्यायच्या आधी आईंनी आईच्या रूपानेच मला ते सांगितलं म्हणतात. आणि मग त्यामुळं म्हणजे तो आईच्या सांगण्याचा परिणाम की उपासनेचा परिणाम आईंनाच माहिती म्हणतात. पण उपासना खूप छान झाली म्हणतात. 2-2 तासाचं नामस्मरण घडवून घेतलं आईंनी. आणि त्याचा प्रभाव म्हणजे म्हणतात 10व्या महिन्यामध्ये म्हणतात, म्हणजे मी आल्यानंतर 10व्या महिन्यामध्ये दिवाळी आलेली होती म्हणतात आणि त्या दरम्यान म्हणतात माझे मिस्टर मला न्यायला आले. का तर आईचं त्यांचं सारखं बोलणं वगैरे व्हायचं, करायचं. मग ते दिवाळीच्या आधी म्हणजे माझ्याशी बोलले म्हणतात एकदा, "तुला यायचं आहे का? राहणार आहेस का तू माझ्यासोबत?" वगैरे.
तर मला काय बोलावं हे समजलं नाही म्हणतात. पण आई तोंडातनं बोलून गेल्या. म्हणजे मी काहीच ठरवलेलं नव्हतं, पण ती आई बोलून गेल्या. मला संसार करायचा आहे, पण तुम्हाला करायचा असला तर मी येईन. असं मी बोलले म्हणतात त्यांना. मला संसार करायचा आहे, पण तुम्हाला करायचा असला तरच मी येईन आणि तुम्ही न्यायला येणार असला तर मी येते. असं मी बोलले म्हणतात आणि दिवाळीच्या आधी म्हणतात माझे मिस्टर मला न्यायला आले त्यावेळेला. ते आले म्हणतात न्यायला आणि मग आईनं दिवाळीचं सगळं हे केलेलं होतं म्हणतात. म्हणजे जाणार आहे मुलगी म्हणल्यावर आणि आई इतकी म्हणजे प्रत्येक फराळ माझ्या आजही तो लक्षात आहे म्हणतात. प्रत्येक फराळ आईनं रडत बनवलेला होता. म्हणजे ते आनंद होता तिला. भीती पण होती इथनं पुढं आणि आणि काही म्हणजे हे होईल का नाही, टिकेल का नाही, ही पण भीती होती. तर पण जाते आपलं ऐकून वगैरे. मग आईनं मला प्रत्येक गोष्ट सांगितलेली होती आणि त्यावेळेला माझ्यासोबत म्हणतात माझ्या आजही लक्षात आहे म्हणतात आईंची 3-4 प्रकाशनं माझ्यासोबत होती. त्यात आईचं चरित्र होतं, सिद्धारूढ वैभव पुस्तक होतं, गोपाळकाला हे एक पुस्तक होतं म्हणतात. त्याच्यानंतर श्रीकृष्ण प्रताप ही 3-4 पुस्तकं माझ्यासोबत मावशीनं दिलेली होती म्हणतात. मावशी पण आलेली होती म्हणतात मी जाणार आहे म्हटल्यानंतर. तर मला मावशीनं, आईनं काही गोष्टी सांगितल्या. तुम्ही दोघंच आहे. कोण बाहेर काय शिकवतंय आणि तो बाहेरनं आत येतोय. तर आत आला तो की नामस्मरण सुरू करायचं आपल्या मनात. तू दुसरं काही करू नकोस. तो बाहेरून कोण शिकवतंय, बाकीचं कोण काय करतंय, काही लक्ष देऊ नको. तो बाहेरून आत आला की तू 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 तुझं नामस्मरण सुरू करायचं. बाकी तू काही करायचं नाहीस. नामस्मरण करत आणि भले तुला कितीही राग येऊ दे त्याला पोटाला घालायचं. हे आईनं आणि मावशीनं मला सांगितलेलं होतं, की स्वयंपाक करायचं आणि त्याला वाढायचं. मग तो बोलू दे, अगर ना बोलू दे, तो असलीच झाला तसलीच झाल्या पाहिजे. तुला काही जरी म्हटला तरी तुला ते पटू दे, अगर ना पटू दे, नामस्मरण करत निघून आत जायचं. पण त्याच्या पोटाला घालायचं. आणि जे पण करतेस ते आपलं नामस्मरण करत, आपलं आईंचं नाव घेत करायचं. हे मला मावशीनं, आईनं सांगून पाठवलेलं होतं. आणि तुम्हाला सांगू त्याच बळावर माझा संसार टिकला म्हणतात. आजही माझा तोच स्वभाव आहे म्हणतात. का तर बाहेरून येणारी व्यक्ती ही कुठल्याही कशाही ठिकाणनं फिरून आलेली असते. त्या म्हणत होत्या असं आहे. हे मी किंवा आईनी कुठेही असं सांगितलेलं नाही आहे. म्हणजे मी काहीच सांगत नाही. म्हणजे जे काही येते अनुभवातून तेच मी सांगते. पण त्या सांगत होत्या बाहेरून येणारी व्यक्ती मग ती 4 जणांचं शिकून आलेली असते किंवा कुणी काहीतरी काय बाहेर काहीही असू शकते ते. मग ती निगेटिव्हिटी घेऊन येऊ शकत असतात. तर आपण असतोय ना घरात, आपण नामस्मरण करत त्या व्यक्तीला आत घ्यायचं आणि ती व्यक्ती आपल्या घरात येत्या तोपर्यंत ती जेवत्या, आपण बनवलेलं जेवण खाते, हे होते तोपर्यंत आपलं नामस्मरण चालू ठेवायचं. म्हणजे ती व्यक्ती आल्यानंतर सुद्धा 1 तासभर नामस्मरण चालू ठेवायचं. जर आपल्याला वाटते की त्या व्यक्तीला ती व्यक्ती काहीतरी कुणाचं तरी शिकून आपल्याला बोलते वगैरे, तर ती नामस्मरण करत त्या व्यक्तीशी हे करायचं. म्हणजे 1 तासभर तरी त्याची बाहेरची निगेटिव्हिटी जाऊपर्यंत तरी नामस्मरण करायचं. असं हे माझ्या नंतर डोक्यात यायला लागलं आणि मी तसाच तो प्रयोग चालू ठेवला आहे म्हणतात. आजही चालू आहे म्हणतात आणि त्या प्रभावानं त्याच्यानंतरसुद्धा 2 वर्ष मला त्रास झाला नाही असं नाही. पण म्हणजे शिकवणं किंवा हे असं होत होतं. त्याच्यानंतर 2 वर्षसुद्धा म्हणतात. शिकवणं वगैरे असायचंच. मग ते भांडणं. मग पण आईचे शब्द, मावशीचे शब्द, ते शब्द म्हणण्यापेक्षा ताकद होती म्हणतात नामस्मरणाची. त्याच्यानंतर घरी खूप नामस्मरण. का तर मला काही सासरी दुसरं कोण नव्हतं. एकदा नवरा गेला का नाही तेच डोक्यात घेऊन बसायचं. असा म्हणून गेला, तसा म्हणून गेला. ते सगळं चित्त नामस्मरणाकडे गेलं आणि वाचनाकडे गेलं आणि नंतर मला कळलं की अरे मंदिर तिथंच आहे. हे मिस्टरांनीच माझं हे केलं की मी आईंचं करायला लागले वगैरे तिथं मंदिर वगैरे आहे वगैरे. मग मी मंदिरात पण चालले म्हणतात आणि मग कायापालट झाला म्हणतात आयुष्याचा आणि
आधीमध्ये भांडणं व्हायची कधीतरी 2 महिन्यातनं, महिन्याभरातनं एकदा तरी ते अशी व्हायची भांडणं. नंतर ते पण माझं बघून वगैरे 2 वर्षानंतर माझ्यातला बदल पण त्यांना थोडासा जाणवायला लागला. ते पण थोडं-थोडं आईंचं कसं म्हणजे मी काही सांगितलं नाही म्हणतात, पण कसं करायला लागले काही माहीत नाही म्हणतात. पण आले आईंच्या मार्गात. 1 महिना झाला असेल म्हणतात, ते आईंचं करायला लागलेले होते आणि तोपर्यंत मी प्रेग्नंट राहिले म्हणतात. ही खूप मोठी कृपा होती म्हणतात. पण ना तुम्हाला सांगू त्या ताई म्हणत होत्या, की एकट्यात केलेलं नामस्मरण आणि कुणी नसताना का तर मला कुणाची निंदा किंवा कुणाशी बोलणं किंवा कुणाशी ह्या गोष्टीच काही म्हणजे त्यांना आवडायचंच नाही बाहेर गेले. त्यामुळे मी माझं माझं मीच हे करून हे केलं म्हणतात. आणि मग जसं म्हणजे मी प्रेग्नंट राहिले ना, त्यावेळेला पहिल्यांदा मला त्यांनी फोन दिला, आईला वगैरे फोन करत जा म्हणून. म्हणजे इतकं 2 वर्ष इथं येऊनसुद्धा मला त्यांनी फोन दिलेला नव्हता, की कुणाशी बोलेल, करेल. पण त्यांनी त्यावेळेला मला आईला फोन करत जा वगैरे आणि पहिल्यांदा ज्यावेळेला आम्ही सांगितलं, त्यावेळेला आईला इतका आनंद झाला आणि आईंनी तुम्हाला सांगू ती ती जी उपासना होती ना, ती त्या उपासनेपेक्षा बोलणं कमी होतं म्हणतात. त्यामुळं खूप लवकर माझ्यावर आईंची कृपा झाली. का तर बोलायला कोण नसायचंच. त्यामुळं उपासना आणि बोललं कुठेतरी कुणाच्या कुचाळक्या झाले, की पाप वाढणं वगैरे असले काही प्रकारच होत नाहीत. त्यामुळं त्या उपासना लवकर रुजू झालेल्या असतात. ते त्यांनीसुद्धा बोलल्या, ताईसुद्धा बोलल्या. हां, त्यामुळं माझी उपासना खूप लवकर रुजू झाली म्हणतात. आणि खूप खूप नामस्मरण घडलं म्हणतात घरामध्ये. त्यामुळं त्याचा खूप चांगला प्रभाव पडला त्या नामस्मरणाचा आणि नंतर मी सांगायचंच बंद केलेलं होतं. तुला कुणी मी नाहीतर प्रत्येक वेळेला इकडून-तिकडून शिकून यायचं, मला बोलायचं, हे करायचं, असं मी पण बडबडायची ना. मला काही बोललं ना, तरी पण मी इग्नोरच करायची. मी काहीच बोलायची नाही म्हणलं. जर मला हा शब्द त्यांचा तिरका वाटतोय, तर तो मी बोलायचीच नाही म्हटलं आणि मग नंतर तर त्या गोष्टी आपसुकच कमीच होत गेल्या, बंद होत गेल्या आणि जसं मी प्रेग्नंट राहिले, त्यावेळेपासून म्हणतात आमच्यात खूप प्रेम वाढलं म्हणतात. काय म्हणजे मला माहिती नाही, ह्या गोष्टींमुळं वाढेल असं कधी वाटलं नव्हतं म्हणतात. पण वाढलं ते. मी प्रेग्नंट राहिल्यानंतर मात्र त्यांनी काळजी घ्यायला सुरुवात केली. आई-वडील यायला लागले म्हणतात. खूप चांगल्या पद्धतीनं आणि मग आईनं त्यावेळेला सांगितलं, हुरळून जायचं नाही. सेवा कमी करायची नाही, वाढवायची, पण कमी नाही करायची. हे लक्षात ठेव आता. आणि मग म्हणतात मी अगदी तुम्हाला सांगूच नाही म्हणतात, पण खूप सुंदर आजही माझ्याकडून खूप सुंदर आईंनी सगळ्या सेवा करून घेत आहेत म्हणतात. आणि सगळ्या उपासना, सगळं म्हणजे मी सांगावं नाही म्हणतात, की काय करते किंवा काय. पण सुरुवातीच्या तर सेवा तुम्हाला सांगितल्या म्हणतात, मी काय करत होते. पण ना उपासनेमध्ये आलो ना म्हणतात तुमच्याकडं भले ना काही नसू दे, पण एक समाधान खूप वेगळ्या पद्धतीचं मिळायला सुरुवात होते. आणि सारखं रखरख जी असते ना डोक्यातली, ती शांत व्हायला सुरुवात होते. ती मला पहिली अनुभूती ती यायला सुरुवात झालेली होती म्हणतात. आणि जेवढी कमी बोलणं होईल उपासनेमध्ये असताना, जेवढं कमी बोलणं होईल, जेवढं कमी संवाद इतरांशी, बरं जेवढा होईल तेवढा चांगलाच करायचा, वाईट नाही करायचा. कमी बोलणं, कुणाशी पण बोलताना कमी बोलणं आणि आपल्या उपासनेत जास्तीत जास्त वेळ घालवणं. खूप त्रासात असाल तर ही गोष्ट केली ना, तर खूप लवकर तुम्ही त्रासातून बाहेर पडाल, असं ताई म्हणत होत्या. त्याच्यानंतर माझी 2 मुलं झाली म्हणतात. आता खूप छान, खूप सुंदर असा माझा संसार आहे म्हणतात. आता काहीच नाही म्हणतात. आता म्हणजे मला त्या गोष्टींचं हे पण नाही वाटत, की मला कोणतरी काहीतरी शिकवेल. का तर आता ते कोण शिकवण्यासारखं हेच नाही म्हणतात. कुणी शिकवलं तर शिकण्यासारखा आता नवराच राहिलेला नाही म्हणतात. खूप चांगल्या पद्धतीनं आईंच्या मार्गात माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आईंच्या मार्गात आलेत म्हणतात ते. तर असे छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.